विखेवरी मोहरा, पाय जोडोनी विखेवरी मोहरा. ट्रेन पाहून समजलंच असेल की आपण आज ट्रॅव्हल करणार आहोत ट्रेनने. सकाळचे 6:50 झाले आणि आपण आहोत कल्याण रेल्वे स्टेशनवर. कल्याणवरून आपण पंढरपूरला जाणार आहेत वारीला. आठ 3 झालेत. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. खंडाळा घाट, खंडाळा घाट. इकडे भरपूर काम चालू आहे. नुसतं JCB नंतर दिसतात. किती धबधबे आहेत. अरे दगड आला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 केवढा मोठा आहे. इथपर्यंत बाईकने आलं असं नाही या रोडवर असतो. लोणावळा रेल्वे स्टेशन कसलं भारी झालं ना. एकदम फॅन्सी वाटतं एकदम लोणावळा. लोणावळा या स्टेशनला गाडी सगळी खाली जाते. ऊन पडलंय बघा, ऊन. जुना हायवे, ओल्ड मुंबई पुणे हायवे. दरवेळी त्या साईडने इकडे बघायचं होतं, ह्या साईडने तिकडे बघते. भजन होणार आहे थोड्या वेळाने. ओय वाव. हे आमचे दाजी आहेत. अक्षय दाजी. मी असा दरवाजात उभा होतो लोकल ट्रेनमध्ये आणि असं मान बाहेर काढली आणि मित्राने आवाज दिला. मी पाठी गेलो, चष्मा डायरेक्ट उडून, चष्मा उडून गेला डायरेक्ट. काय पाऊस आला होता रे इकडे. तरी स्टेशन आलं. कामशेत, शिंदेची सासरवाडी कामशेत. पोपरेलो. 1 आठवड्यापूर्वी माझ्या घरी माझे दाजी आलेले. तर दाजीने मला बोललं की ते लोकांचा प्लॅन चालू आहे फॅमिलीचा की वारीला जायचा. आज 25 तारीख आहे. हां बरोबर, आज एकादशी आहे. उद्या 26 तारीख, उद्या आम्ही रिटर्न येणार आहे वापस. तर आता इथून प्लॅन असा आहे की आम्ही सकाळी 6 वाजता कल्याणला आलेलो दादीच्या इथे. मग आम्ही त्यांच्या कारने कल्याण स्टेशनला आलो. देन कल्याण स्टेशनवरून आम्ही आता इथून कुर्डीला जाणार आहेत. कुरुडवाडी, माय बॅड, कुरुडवाडी. आणि कुरुडवाडीवरून आम्ही पंढरपूरची ट्रेन पकडणार आहे. तिच्यामध्ये सुद्धा जनरलच आहे. युजली आता 4 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. कुरुडवाडीला आपण 2 वाजेपर्यंत पोहोचू. तो माणूस आमच्या सीटवर झोपलाय, झोपून चाललाय आमच्या सीटवर. मला आमचे फॅमिली मेंबर्स दाखवायचे पण खूप ऑकवर्ड होते त्यांच्यासमोर जाऊन कॅमेरा दाखवायला. ते त्यांना कोणाला माहीत नाही यूट्यूब चॅनलबद्दल. हो माय गॉड, वंदे भारत आहे काय भाई साहब. माझ्या बहिणीने बनवलेलं लागतो. दाजींवरचं प्रेम माझ्या बहिणीचं. माझा
दुनिया विखेवरी ओवा पायदो दुनिया विखेवरी ओवा पायदो दुनिया विखेवरी ओवा पायदो दुनिया विखेवरी तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझ धावाव्या शुभटा कुरुडवाडीला पोहोचलो आपण आता. सोलापूरला जाणार ही ट्रेन आणि आता आपण तिथून पंढरपूरची ट्रेन पकडायची. आता वाजलेत 12:30 आणि ही ट्रेन आहे जी पंढरपूर स्पेशल आहे. ह्याच्यामध्ये आम्ही जाणार आता पंढरपूरला. 3 hours later. मस्त तुम्ही 2 तास झोप काढली आहे. पंढरपूर आले. चंद्रभागा आधी अर्ध्या पाऊण तासात आपण चंद्रभागेमध्ये असू आता. बाकीचे बघू आता. आपण उतरलो बघा. रेल्वे स्टेशनवरती जायचं नाही, ते खूप जास्त वॉकिंग होईल म्हणून इथेच ट्रेन थांबली आहे. तर आता इथेच उतरतात सगळे. आता आम्ही पण उतरलोय आणि ही चंद्रभागा आहे. इथेच आपल्याला जायचं स्नान करायला पलीकडच्या साईडला. बघा रेल्वेची चाकं खायला. मीच पहिल्यांदा बघतो रेल्वेची चाकं. हो भाई यांचे हो शॉक ऑब्झर्वर बघ खतरनाक रे. आताच नवीन टाकलेली ती. खूप वेळ वाचला. नशीब आपल्यासोबत ते काका होते. काकाने बरोबर उतरवलं आपल्याला. हा एक्सपिरियन्स असतो, अनुभव दरवर्षी वारीला येण्याचा. लोकांना उतरायचं म्हणून थांबवतात का? नाही अच्छा असंच आहे फक्त काहीतरी हॉल्ट असेल. अच्छा सिग्नल वगैरे असेल. इथे आराम करतायत लोक इथे. बाय बाय टू ट्रेन. आम्ही ह्या साईडला उतरलो. आमचे जे बाकीचे लोक होते ते त्या साईडला उतरते. आता कोण कोण आहे आमच्यासोबत ते दाखवत जातात थोड्या वेळात. ट्रेनमध्ये तर बघितलंच असेल अभंग वगैरे. ती लोक उतरले होते बघा. बापरे. हा लोक उतरले पण पाण्यात. हे माझे दाजी अक्षय. आम्ही आता मस्त आंघोळ करू. थंड यार एकदम चिल वाटतंय. तिथे बॅग ठेवलं तर आमचं कोणीच नाही. आमची सगळ्या गँगनी इकडे बॅग इकडे आलेत आणि अक्षयलाच काय हे झालं आम्ही दोघे जण इकडे आलोत. अक्षयने मारली डुबकी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी रामकृष्ण. चला मी डुबकी घेतोय. मला वाटलं पाणी चांगलं नसेल. म्हणलं चांगलं पाणी आहे. म्हणजे खूपच चांगलं आहे काय. चांगलं नाहीये पण आपण 20 वर्ष झालं माझा हे हा. कुठे असंच येणं आणि असंच झालं. हा भारी. इथेच उतरलेलो आपण. इथूनच खाली चालत आले. दिवसातून पोहत असेल तुला माहितीये किती दिवसानंतर. नाही रामकृष्ण हरी. चंद्रभागाचा 360 व्ह्यू. भाई साहेब मस्त. पहिल्यांदा पाण्यात घेऊन गेलो कॅमेराला. अक्षय बघा नुसत्या डुबक्या मारतोय. अक्षय निघावं नाही वाटत ना? काय गार वाटतं एकदम चिल भाई. आता निघूया. झाली आंघोळ आता. खूप वेळ झाला. हां आज शनिवार आहे
25 तारीख आणि आषाढी एकादशीसुद्धा, आणि त्या दिवशी आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे. अरे बाप रे वा. हां ओके वा. अरे काय गर्दी आहे त्या ब्रिजवर, बाप रे. आता ते जे गर्दी दिसते तिथे लोक चाललेत पुंडलिकाच्या दर्शनाला. सो आता त्यांचं दर्शन घ्यायला जायचं आहे. आणि इथे बघा लोक अजून इथं पण आंघोळ करतात. आणि हे आमचे दाजी व्हाईट शर्टमध्ये आमदार वाटतात. दोन ब्रिज आहेत, वरून एक जायला आहे, खालून एक आहे तिथून. तर हे जो ब्रिज आहे तो एक्झिटसाठी आहे. आता आपल्याला जायचं इकडे पुंडलिकाच्या दर्शनासाठी. आणि सध्या आता आम्ही इकडे हां आलो. सध्या आम्ही आता इथे एक जेवणासाठी स्पॉट बघतो जिथे बसून आम्ही सगळेजण जेवण करू. नाही तुझं आहे रे अजून घाम आलाय पण सगळं. वा इथे सगळ्यांनाच बसण्याची सोय वगैरे केलेली आहे. बघा झोपलेत वगैरे लोक. मंदिर आहे अंबाबाई मंदिर. आता वाजलेत 4:56 म्हणजे 5 वाजलेत ऑलमोस्ट. आणि मी माझ्या मामांना सुद्धा फोन केला, ते सुद्धा इथेच आहेत. शिवशंभू. आमचे दाजी फुल तयारी झाले, तट बिळट घेऊन सगळे. दाळे गोदडी वगैरे काय आणले का अजून? हां तट वगैरे सगळं घेऊन मस्त. आता जेवण झालं आणि तिथे ते जे महाराज होते त्यांनी आम्हाला चांगली जागा दिली मंदिराच्या बाजूला बसायला. युजली इथं जागा भेटणं खूप मुश्किल असतं. आमच्यासारखे 2 माणसं येऊन एकादशीच्या दिवशी स्नान केलं आहे. लक आहे लक. तुमचं लेडीज वॉशरूम, पुरुष वॉशरूम इकडे सुद्धा भरपूर ऊन लागतंय. किती 5 वाजून गेले असतील ना अक्षय? 5:30 झाले. 5:30. हां तिथून उजव्या बाजूला चढायचं आहे. अच्छा ओके. कितीतरी संत महात्मे ब्रह्मचारी ओरिजिनल संत लोक इथून वाळवंटात फिरतात, प्रदक्षिणा घालतात. त्यांच्या पायाची धूळ लागली तरीही आपल्याला हां ते आहे. लोक आले ना, भरपूर लोक आहेत. ते ढगवा अगदी सुंदर दिसतात. कीर्तन चालू आहे. फोटोग्राफर. हे जे मंदिर आहे ना पिंकवाल, ते पुंडलिकाचं. खूप लांबून चालू झालो हा भाई. कुठे तो ब्रिज कुठेच राहिला आता. अरे हो खूप लांब झालो आपण. डान्स नुसता डान्स. एवढी लाईन लावून आतमध्ये
एवढी लाईन लावून आतमध्ये जायचं. हे पुंडलिकाचं मंदिर आहे. जय माऊली विघ्नेश्वर महाराज. मुखदर्शन झालं. आता इथून आपलं प्रदक्षिणा कंप्लीट. आता ही झाली पुंडलिकाची पायरी. हे हनुमानाचं मंदिर होतं आणि आपल्याला आता तिकडे वरती चढत जायचं. आमचे सगळे जे मेंबर आहेत ते बघा तिथे ते वासुदेवाकडे सेम गाणे गात आहेत जसे आता आपण व्हिडिओ काढलेले. बोट्स बंद करायला. आता एवढं सगळं फिरून आपल्याला जायचं आहे तिकडे वरती. तिकडे नामदेव महाराजांची पायरी आहे. त्याच्यानंतर आपण प्रदक्षिणा करणार पांडुरंगाची आणि थोडंसं इकडे फिरू. खूपच लोक हरवतात. मिनिटाला का अनाऊन्समेंट आहे हरवला भेटायला. चला दमलात की काय? चला चला दमलात की काय? चला चला काढतोय व्हिडिओ काढतोय. चला चला. ते गोल्डन मंदिर पण कसं चमकतंय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. घोकर वाडा जाण्याचा मार्ग. द्वारकाधीश. ओके. परमेश्वर भाऊ आणि ज्ञानेश्वर भाऊ यांना चालना. परमेश्वर भाऊ आणि ज्ञानेश्वर भाऊ मजा चालू आहे. लहान पोरांना उचलून घेत आहेत ते. जे मुखदर्शनाचं लाईन असतं ना त्याच्यामध्ये ह्या बिल्डिंगमध्ये घेऊन जाऊन फिरवतो आणि इथे फिरण्यामध्ये 2 दिवस लागतात मुखदर्शनासाठी. टोटल 3 ते 4 दिवसाचं वेटिंग. प्रदक्षिणा झाली आणि आपला श्री संत वामनभाऊ महाराज मठ तिथे माऊली 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 जाऊ द्या. चला 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 चला. ही प्रदक्षिणा आता कंप्लीट करतो आम्ही. तिथे राहायची सोय करायला गेलेलो बाबां त्यांची मठामध्ये. सोय तर झाली वाटते. आता आम्ही चालू आहे दुसरीकडे आजीनाथ महाराजांच्या मठामध्ये. मी हा टॉवेल घेतलेला सुकण्यासाठी. म्हटलं सुकेल डोक्यावरती ठेवल्यावर. आता घामानेच भिजलाय. सुकवायला लागेल त्याला नाहीतर उद्या इश्यू होईल खूप. हा मंदिराचा कळस. मंदिराचा कळस आहे. पश्चिम द्वार. अगेन गाडी आहे. सुटत नाही मग. चला चला. डबे फुटले डबे फुटले. ह्या सीझनमध्येच इकडच्या लोकांची कमाई आहे. माऊली माऊली जाऊ द्या. डोळ्यातून चंद्रभागा आता
आटायची नाही, उभ्या जन्मात विठ्ठलला वारी चुकायची नाही. एकदा माणसाला सोडतच नाही ना वरी. हां ते आहे. भरपूर लोक आहेत, भरपूर. पण नशीब खूप चांगलं आहे. कुंभमेळ्याच्या टायमिंगला पण गर्दी कमी भेटलेली मला, आणि इथे सुद्धा गर्दी कमीच आहे. म्हणजे कुंभमेळ्यापेक्षा मला असं वाटतं की जास्त गर्दी आहे इथे. पण इथे छान झालं दर्शन. ते ऑब्व्हियसली होणार नव्हतं, 3-4 दिवसाची लाईन असते. माझ्या आजच्या स्टेप्स बघायला लागणार आहेत. आजच्या स्टेप्स जे आहेत ते मोजण्याच्या याच्या असतात. दिंडी चालू आहे, दिंडी. एकनाथ महाराजांची पालखी. याची खात्री जर असेल ना, आपल्याकडून मौल्यवान वस्तू मोबाईल आपण काय वापर करायचा आहे. चला माऊली दत्ता बोलके जवळपास असेल तर रामकृष्ण हरी रामकृष्ण. किती पोहोचतो अक्षय. तिसरी पालखी भेटली, सोपान काका पालखी. पालखींचे सुद्धा दर्शन झाले, संत सोपान काका महाराज. आणि आपण चालू होतो एका मठामध्ये जो आहे इथून 3 किलोमीटर. अक्षयला मी तेच बोललो की 3 किलोमीटर 3 वेळा थांबायला लागेल. ऑलरेडी 18,000 स्टेप्स कंप्लीट झाल्यात माझ्या. अच्छा, इकडे भगवान बाबांचं मठ आहे. ओके, वाट बघत आहे. चला तिसरी पालखी, मुक्ताई पालखी. चला यूट्यूब. मुक्ताई 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 मुक्ताई. सॉरी. चला आपण परत तिथेच आलो, मला वाटतं वाळवंटामध्ये फिरू. आपण परत चंद्रभागेच्याच साईडला आलो. बघा तर बघा, इस्कॉनचं तिथे ना घाट आहे. काय वाईब आहे यार आता या टायमाची. पण लाईट बघा तिथे ब्रिजवरती पूर्ण लाईटिंग आहे. आता त्याच ब्रिजवरून जायचं आहे आपल्याला. इव्हन लोक आता ह्या टाईमला सुद्धा एक्झॅक्टली आता वाजलेत 8:07:18 तेव्हासुद्धा लोक आंघोळ करतात तिथे चंद्रभागेमध्ये. काय पळवतोय अक्षय बाई, घामघाम झाला सगळा माझा. त्या ब्रिजवरती रॉंगने जाऊ देत नव्हते, म्हणून आम्हाला एवढं फिरून येऊन आता हा जो मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजवरती आम्हाला चढून तिकडे जायचं आहे. हो, मी जे होतो ते काहीच नाही आहे. लोक पायी वारी करतात आळंदीवरून. बापरे, डेंजर. आळंदीवरून इकडून तिकडून येतात लोक. भगवानगड. आणि फायनली ब्रिजवर लागलं. थँक्यू सो मच. चांगले दर्शन झालं. पंढरपूरला सेपरेट डेडिकेटली फक्त पंढरपूर करायचं आता, आणि तेव्हा प्रॉपर दर्शन घ्यायचं विठुरायाचं पण आणि सगळ्यांचं. तो पूल असा पूर्ण असा फिरून आहे पुढे. कव आहे पूर्ण. तो बघा तिकडे लाईटिंग दिसते तिथपर्यंत. बाईक्सवाले झाले त्यांना असं वाटतं हात दाखवा, दादा थांबवा, लिफ्ट द्या. आणि आता झालेत 7:34 एक्झॅक्ट. हे आजोबा लोक चालत आहेत लेजिट, आणि मी थकतोय. त्यांना बघून मोटिवेशन भेटतं. बाईक्सवाले बघा, नुसत्या बाईक्स पाणी ब्रेक. अक्षयने इथं येऊन पाणी ब्रेक घेतला म्हणजे अजून खूप चालायचं आहे. अक्षय हसतोय आणि बोलतोय थोडं राहिले थोडं. हा भाई, कसे लोक चालतात लिटरली. हे बघा इथे बीड आमचं 200 किलोमीटर, औरंगाबाद 345, मला वाटतं अहमदनगर 180, हां करमाळा 90. One eternity later. तारकेश्वर ते देहू ते पंढरपूर आलो. तारकेश्वर मठात दाजींसोबत आलेलो मला लक्षात राहिले. हां कीर्तन चालू आहे. आता आम्ही कीर्तनाला बसलो. तिथे चाललं आहे स्वयंपाक, तिकडे चाललं आहे कीर्तन, आणि इथं टेंट आहेत. चला अक्षयला बोलू, याच्यात जाऊन झोपतो मी.
कीर्तन झालं आता. आपले आदिनाथ महाराज शास्त्री जे आहेत ते आता तिथे स्पीच देतात आणि सत्कार वगैरे होणार आहे. सत्कार वगैरे पण झाला, आमच्या दाजींचा पण सत्कार झाला आणि आता भोजनाचा कार्यक्रम चालू आहे. बघा लाईट आली. काय सत्य बोललो आहे मी यार, माझ्या दाजींचा सत्कार झाला आहे ते. दाजीला असतं कॅमेराला. लेजंडर फॉर्च्युनर्स तारकेश्वर गार्डन आणि 9:23 झालेत आता. रेंजचा इश्यू आहे भरपूर, काही स्पेसिफिक जागेवरती आहे बट तुम्ही आता इथून इथे गेला तर मध्येच रेंज येते आणि वापस त्या स्पॉटवरती ट्राय कराल रेंजचा तर भेटतच नाही. आय डोंट नो. चिक्की घेतली खायला, आज एकादश असल्यामुळे तर काय खाण्याची अपेक्षाच नाही. आता इथे आलो, इथे ब्लॅक टी पिणार आणि जाऊन झोपणार. 10:15 वाजता आम्ही इथे ब्लॅक टी पिते. 9 वाजता आलेलो आम्ही आणि 10:15 त्यांनी चहा दिला आम्हाला. पकड सगळा फोनवर सांगला. आता जस्ट बोलणं झालं आमचं तिथे एकाशी, तर तो बोलत होता की उद्या एवढी गर्दी नसणार कारण की सगळे लोक आजच मूव आउट होता इथून. आता मोस्ट ऑफ द लोक जे आहेत ना, मतलब तो बोला की 45 to 50% पॉप्युलेशन आहे. इथून पंढरपूर रेल्वे स्टेशन आहे 7 किलोमीटर्स. तर 7 किलोमीटर्स बाय वॉक जाण्याऐवजी बसने रेल्वे स्टेशनला जाणार. आणि हे लोक जे आहेत बाकीची सगळी फॅमिली, ते लोक आतमध्ये जे थांबलेले आहेत मंदिरापासून, ते लोक तिथून जातील कारण की त्यांना 3 किलोमीटर वॉक करायचे फक्त. रात्रीचे 11:30 वाजत आणि आम्ही महाराजांसाठी घोंगडी घ्यायला गेलेलो. माझ्या आले, इट वॉज अ क्वाईट एक्सपिरियन्स. आणि आम्ही आमच्या वेदूसाठी पर्स घेतली छोटीशी आणि पर्समध्ये एक छोटंसं गिफ्ट होतं. आता एवढी झोप येते, माझे डोळे ना असं एकदम हे होत आहेत, तरी मी ORS वगैरे घेतलं आहे. चांगलं वाटतं. एकदा चहा पण पिला आहे. बट सो फार सो गुड यार. खूप भारी एक्सपिरियन्स होता. हे लोकांना बघून आतमधून एकदम असं हे वाटत होतं ना, म्हातारे लोकंसुद्धा चालत आहेत एवढ्या लांब लांब. आणि फर्स्ट टाईम पंढरपूर होतं, फर्स्ट टाईम. माइंड शांत झालं. जेव्हा घरी असायचो ना तेव्हा नको ते विचार डोक्यामध्ये, ओव्हर थिंकिंग वगैरे व्हायची. इथे आल्यापासून नथिंग, एकदम चिल, काहीच नाही. कुठेही जा भजनाचा आवाज होतो, रामकृष्ण हरी जाऊन लोक बोलत आहेत. बघा बायकांचा इथं उद्यासाठीचा स्वयंपाक चालू आहे आणि इथे लोक झोपले आहेत. टेंट वगैरे तिथे सुद्धा झोपायला आहे. जय श्रीराम. तुम्ही वारीला आले म्हणजे तुमचं पूर्वजन्मीचं सुकृत आहे, अनंत जन्माची पुण्य आहे. सुकृत शब्दाचा अर्थ, इथं जो माणूस येतो ना तो पुण्यवानच असतो. ह्या पंढरीची महिमा आगाध आहे. पंढरपूरसारखं क्षेत्र नाही, चंद्रभागेसारखं या जगाच्या पाठीवर तीर्थ नाही आणि पांडुरंगासारखे कुठं देव नाही. म्हणून पंढरपूरला भूवैकुंठ असं म्हणतात. वैकुंठापेक्षाही, काशीपेक्षाही, वाराणसीपेक्षाही या पंढरीची महिमा श्रेष्ठ आहे. वाराणसी गया पाहिली द्वारिका, परिणय तुका पंढरीशी. तुका म्हणजे तुलना. वाराणसी, द्वारका, कुठलंही क्षेत्र पंढरपूरची बरोबरी करू शकत नाही, अशी पंढरीची महिमा आहे. काशीमध्ये 1 महिना राहिल्यानंतर जे पुण्य होतं तेच पुण्य दक्षिण काशी पैठण या ठिकाणी 1 दिवस जरी राहिलं तरी तेवढं पुण्य होतं. पैठणमध्ये 1 दिवस राहिल्याने जे पुण्य होतं तेच पुण्य पंढरपूरमध्ये नुसता पाय ठेवला तरी होतं. अशी पंढरीची महिमा आगाध आहे. पंढरपूरची एवढी महिमा आहे, पण पंढरपूर निर्माण करण्याची ताकद ही आईवडिलांच्या सेवेत आहे. देवाची सेवा केल्यानंतर आईवडील भेटत नाहीत.
परंतु आईवडिलाची सेवा केल्याने देव मात्र भेटतो. आणि ही पंढरपूरची महिमा, पंढरपूर निर्माण करण्याची ताकद ही आईवडिलाच्या सेवेत आहे. पंढरपूरला जाणं हे जीवनाचं सार्थक आहे. पण जो आईवडिलाची सेवा करतो मनोभावे, त्याला पंढरपूरला जाण्याची गरज नाही, पांडुरंगाकडे जाण्याची गरज नाही. जो आईवडिलाची मनोभावे सेवा करतो त्याच्याकडंच पांडुरंग येतो. त्याला पांडुरंगाकडे जावं लागत नाही, पांडुरंगच त्याच्याकडे येतो. इतकी आईवडिलाच्या सेवेची महिमा थोर आहे. जय श्रीराम, जय जय श्रीराम. जय पांडुरंगा